नमस्कार, मी विजय कांबळे धाराशिवमधून आंबा उत्पादक शेतकरी आपल्याशी बोलतोय। आमचे मित्र विठ्ठल चांबारगे यांनी आमच्या मार्गदर्शन केलं आणि आंबा जो राहिला आहे तर त्या आंब्याला फळमाशीचा डंक आणि सूर्याचा बाईट होऊ नये म्हणून त्यांनी एक मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामधून मी थोडीशी आणखीन कल्पना पुढे राबवली। त्यांनी सांगितलं होतं बॅगा वापरा, पण तो बॅगा अतिशय महाग असल्यामुळं मी घरातील टाकाऊ साड्या कट केल्या, अगदी रुमालाच्या आकाराच्या, आणि रुमालाच्या आकाराच्या कट करून ती आंब्याला अशा वरून स्टॅपलरनं पिना मारून अशा या दोन्ही साईडला बांधून ठेवल्या। हे जवळजवळ 20 ते 25 दिवसाच्या अगोदर मी हे सगळं प्रयोग केलेला आहे। तर आज तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचा याला डंक नाही किंवा सूर्याचा कुठलाही बाईट नाही। तर हा प्रयोग यशस्वी झालेला आहे। कृपया आपण देखील हा प्रयोग करून बघा आणि त्यानंतर त्याचे रिझल्ट आपल्याला लक्षात येतील। अतिशय चांगल्या पद्धतीचा केशर आंबा हा तयार होतोय, आपण बघू शकता प्रत्यक्षात। धन्यवाद।